नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्री स्पेशल लेहंगा आणि चोळी किंवा घागरा आणि त्यावरील ब्लाउज याची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। याकरता इथे ब्रोकेटचं फॅब्रिक मी घेतलेलं आहे, जे की मी डबल फोल्ड मध्ये ठेवलेलं आहे आणि टोटल हे फॅब्रिक माझ्याकडे आहे साधारण 3 मीटर। हे डबल घडीमध्ये आहे किंवा दुहेरी फोल्ड करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने त्रिकोणी करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे, म्हणजे कापडाचं दुसरं टोक उचलून एकावर एक ठेवून अशा पद्धतीने 4 फोल्ड मध्ये आपण हे फॅब्रिक करून घेतलं आणि फॅब्रिक व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आहे। आता हे पूर्ण दिसावं याकरता मी खालची बाजू फोल्ड करून घेतली। आता पहा, हा जो वरचा त्रिकोणाकृती भाग आहे तिथून आपल्याला तुमच्या जे पण कमरेचं मेजरमेंट आहे ते घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला इथे मेजरमेंट घ्यायचं आहे, त्याचा चौथा भाग। तर इथे कंबर आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग मी इथे साधारण 8 इंच असा घेतलेला आहे आणि आपल्याला ही मार्किंग जी करायची आहे ती तिरकस मार्किंग करायची आहे। आता यामध्ये तुम्ही लुजिंग देखील ऍड करू शकता जर तुम्हाला फिटिंग मध्ये हवा आहे, आणि जर तुम्ही लेहंग्याला झिप लावणार असाल तर तुम्हाला 8 इंचच मेजरमेंट घ्यायचं आहे आणि टेप असा वरच्या बाजूने ठेवून मी मेजरमेंट घेतलं तर इथे माझं 11 ते 12 इंच मेजरमेंट येत होतं। तर सेम मेजरमेंट जे आहे त्या मेजरमेंट प्रमाणे 11 ते 11.5 इंच किंवा तुमचं जे वेगळं मेजरमेंट येईल त्या पद्धतीने आपल्याला गोलाकार जो आहे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। म्हणजे जी बंद बाजू आहे कापडाची ती ते वरचं टोक अशा पद्धतीने तिरका टेप ठेवून जेवढं मेजरमेंट येतं तेवढंच तुम्हाला गोलाकार देऊन घ्यायचं आहे। तर इथे पहा 8.5 ते 9 इंच असं माझं हे जे आहे मेजरमेंट आलं आहे, ज्यामध्ये गोलाकार आपण मार्किंग केलेलं आहे तिथे मेजरमेंट माझं आलेलं आहे। त्यामध्ये आपली शिलाई मार्जिन जी आहे ती पण इन्क्लूड झालेली आहे, म्हणजे साधारण आपल्याला 8 इंच म्हणजे 32 इंचाची कंबर जी आहे रेडी ठेवायची आहे। त्यामध्ये लुजिंग पण आपण ऍड करून घेतली, शिलाई मार्जिन ऍड करून साधारण 8.5 ते 9 इंच आपला असा हा भाग तयार झाला। 2 इंच टेप वरती ठेवून साधारण आपल्याला 40 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, 40 ते 39 इंच। कारण आपल्याला खालच्या बाजूने हा जो बॉटम आहे तो देखील फोल्ड करून घ्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे। तर पहा 40 इंच मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि वरच्या बाजूला टेप ठेवून असं पूर्ण गोलाकार, अर्ध गोलाकार म्हणू शकता किंवा गोलाकार म्हणू शकता, आपल्याला मार्किंग करून घ्यायचं पूर्ण या फॅब्रिक वरती। आणि हा जो लेहंग्याचा भाग आहे त्यामध्ये आपल्याला खालचा जो बॉटम आहे तिथे जॉईंट देखील आपला जो आहे येणार आहे। तर अम्ब्रेला लेहंगामध्ये कुठलाही अम्ब्रेला लेहंगा जर तुम्ही घेताल तर त्याला जॉईंट हा लागतोच खालच्या बाजूने। जर जॉईंट नको असेल तर तुम्हाला कापडाचा जो पन्ना आहे तो मोठ्या पन्नाचं कापड घ्यायला लागतं। तर हे पहा, एवढा जो भाग आहे तो आपल्याला सरळ अशा पद्धतीने सरळ फॅब्रिक घ्यायचा आणि त्यावरती कट करून घ्यायचा जॉईंट आणि अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा। तर ओपन करून दाखवते मी, तर खूप मोठा असा घेर जो आहे याला आलेला आहे। तुम्हाला याहीपेक्षा जास्त घेरदार हवा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, साधारण 6 मीटर असं फॅब्रिक घेऊन तुम्हाला फुल फ्लेअर लेहंगा जो आहे तो तुम्ही बनवू शकता। वरचा जो कट केलेला पार्ट आहे तो पार्ट आपण अस्तरचं फॅब्रिक 4 फोल्ड मध्ये त्रिकोणाकृती ठेवून घ्यायचं आणि त्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं। आता अस्तरची उंची किती ठेवायची आहे, तर अस्तरची उंची जी आहे तुम्हाला मेन फॅब्रिक पेक्षा साधारण 2 ते 3 इंच वरती असायला हवी। तर इथे मी 36 ते 37 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे, 36 इंचावरतीच मार्किंग करून घेतलं। अशा पद्धतीने टेप फिरवून आपल्याला पूर्ण मार्किंग करून घ्यायचं, केलेल्या मार्किंग प्रमाणे कटिंग करून घ्यायचे आहे। त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक मी एकावर एक ठेवून वेस्ट पार्ट मध्ये जॉईंट करून घेतलं। त्याचबरोबर अस्तरचा जो बॉटम आहे तो डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे। हे पहा, वेस्टचा जो पार्ट आहे तिथे अस्तर अटॅच करून घेतलेला आहे। इथे स्टिचिंग पार्ट दाखवला नाही कारण खूप मोठा व्हिडिओ होतो आणि मग नंतर स्किप केला जातो व्हिडिओ, आणि तसं होऊ नये याकरता मी स्टिचिंग पार्ट दाखवलेला नाही। तर या पद्धतीची कॉन्ट्रास्ट कलरची लेस जी आहे ती मी इथे वापरणार आहे लेहंग्याच्या बॉटम मध्ये, आणि इथे हॉर्स हेअर स्ट्रीप जी आहे ती घेतलेली आहे। ती आधी मी सरळ बाजूला लावणार आहे। हे पहा, तुम्ही 2 पद्धतीने लावू शकता, सरळ बाजूने लावून आतल्या बाजूला डबल फोल्ड करू शकता अशी, किंवा आतल्या बाजूनेच तुम्ही अशी लावायची आहे आणि बॉटम जो आहे डबल फोल्ड करून घ्यायचा। याने लेहंग्याच्या बॉटमला खूप छान असा फ्लेअर येतो आणि सुंदर अशी जी आहे फिनिशिंग दिसते। हॉर्स हेअर स्ट्रीप जी आहे ती मी पूर्ण बॉटम मध्ये यूज करून घेतलेली आहे किंवा लावलेली आहे, आणि तिच्याच एक्झॅक्टली वरती आपण लेस जी आहे ती अटॅच करून घेतलेली आहे दोन्ही बाजूंनी।
त्यानंतर लेहंग्याला आपल्याला अशा पद्धतीने 4 फोल्ड मध्ये ठेवून घ्यायचं आहे परत, आणि वेस्टचं मेजरमेंट घ्यायचं परत एकदा. हे पहा, तर साधारण जेवढं पण तुमचं मेजरमेंट येते त्या मेजरमेंटचा तुम्हाला बेल्ट जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. 19 इंच असं जे आहे आपलं इथं मेजरमेंट आलं सपोज, तर तुमचं जे पण मेजरमेंट येईल प्रत्येकाचं सेमच यायला हवं असं काही नाहीये. प्रत्येकाच्या वेस्टचा जो पार्ट आहे त्या पद्धतीने आपलं मेजरमेंट चेंज होणार आहे. तर मी स्ट्रिप कट करून घेतली. साधारण 2 इंचाचा बेल्ट आपल्याला तयार ठेवायचा आहे, प्लस 1 इंच अशा 1 ते 2 इंच असं मी कट केलं रुंदीमध्ये, आणि त्याला अस्तर लावून घेतलं. आता पहा, लेहंगा उलटा ठेवला, त्यावरती बेल्ट सरळ ठेवून अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट जो आहे अटॅच करून घ्यायचा. त्यानंतर इथे ब्लाउजचं जे आहे अस्तर आपण घेतलेलं आहे ब्लाउज साठीचं. आता ब्लाउजची लेंथ जी आहे, जी पण रेडी लेंथ आहे त्यामध्ये 1 इंच मार्जिन अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. 14 इंच ब्लाउज रेडी ठेवायचा आहे, प्लस 1 इंच अशा पद्धतीने 15 इंचावरती मार्किंग करून घेतलं. अस्तरचं फॅब्रिक जे आहे इथे डबल फोल्ड मध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. सरळ रेष आखून घेतली, फॅब्रिक सरळ करून घेतलं स्केलच्या साह्याने. आता आपल्याला वरच्या बाजूला शोल्डरचं मेजरमेंट टाकायचं आहे. तुमच्या मुलीचं जे पण शोल्डर आहे किंवा तुमचं जे पण शोल्डर आहे त्याचा तुम्हाला अर्धा भाग करून घ्यायचा आहे. तर इथे नेक जे आहेत ते डीप आहेत, तर त्यामुळे मी इथे शोल्डर 5.5 आणि 6 इंच आमोल घेतलेला आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. 6 इंचावरती आमहोल आणि 5.5 इंचावरती शोल्डरसाठी मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. हीच रेष जी आहे ती आपल्याला सरळ पुढे वाढवून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे. इथे तुम्हाला चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे. तर तुमच्याकडे जर मेजरमेंट असेल तर त्या मेजरमेंट प्रमाणे, ब्लाउजचं मेजरमेंट असेल तर त्याप्रमाणे 4था भाग घ्यायचा आहे. तर 8.5 इंचावरती मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर प्लस 2 इंच मार्जिन. तर 34 चेस्टच्या अकॉर्डिंग आपण हा ब्लाउज जो आहे तो बनवत आहोत. आता त्यानंतर पहा की आता काय करायचं आहे की गळा रुंदी घ्यायची आहे. या साईज मध्ये 2.5 इंच गळा रुंदी घेतली आणि साधारण 6 इंच पुढच्या गळ्यासाठी मार्किंग केलं. अशा पद्धतीने चौकोन जो आहे तो आखून घेतला. तर हा जो ब्लाउज आहे किंवा हा जो ड्रेस आहे तो साधारण 9वी ते 10वीच्या वयाच्या मुलीसाठी आपण हा बनवत आहोत. त्यामुळे खूप डीप नेक जे आहे ते आपण घेतलेले नाहीत. 6 इंच पुढचा गळा डीप घेतलेला आहे फक्त, जो रेडी होऊन 5.5 इंच तयार होणार आहे आपला. आता त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता शोल्डर टू अपेक्स पॉइंटचं मेजरमेंट घ्यायचं आहे, जे की इथे 9 इंच मी घेतलेलं आहे. त्यानंतर अपेक्स टू अपेक्सचं मेजरमेंट 3 इंचावरती घेतलेलं आहे, मार्किंग करून घेतलेली आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता की इथे वरच्या बाजूला जर मी 3 इंच मेजरमेंट घेतलेलं आहे अपेक्स टू अपेक्सचं, तर खालच्या बाजूला वेस्ट लाईन वरती अपेक्स टू अपेक्स मेजरमेंट मधून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं, म्हणजे 2.5 इंच घेतलं. त्यानंतर 2 इंच पुढे मार्किंग केलेलं आहे, जो की आपला टक्स आहे, प्रिन्सेस कटचा टक्स आहे. त्याची रुंदी आपण 2 इंच घेतलेली आहे या साईज मध्ये, इथे तुम्ही पाहू शकता. आता ही रेष जी आहे थोडीशी वरती वाढवून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे. रेष पुढे वाढवून घेतली, तिरकस आकार देऊन घेतला, आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, प्रिन्सेस कटचा शेप जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही पद्धतीचा किंवा कोणत्याही मापाचा प्रिन्सेस कट ब्लाउज देखील शिवू शकता. पण हा जो ब्लाउज आहे हा मुलीचा असल्यामुळे आपण इथे उभार जो आहे तो जास्त न देता किंवा अगदीच खूप असं डिझाईन याला न करता सोबर असा ब्लाउज आपण बनवलेला आहे, जेणेकरून कुठेही हा ब्लाउज जो आहे वेअर करता येईल. स्केलच्या साह्याने छान असा आकार जो आहे किंवा शेपरचा वापर करून आपण आकार जो आहे तो देऊन घेतला. तुमच्याकडे जर शेपर नसेल किंवा ही कर्व स्केल नसेल तर तुम्ही फ्री हँड देखील हे जे मार्किंग आहे ते करू शकता. त्यानंतर आता पहा की तुमची जी पण वेस्ट आहे, ब्लाउज वरती मेजरमेंट घ्यायचा आणि जी पण वेस्ट आहे तिचा 4था भाग जो आहे तो मेजर करून घ्यायचा. तर इथे टक्सच्या या बाजूला 2 इंच मेजरमेंट येत आहे, 2.5 इंच. तर ते 2.5 इंच मेजरमेंट टेप इकडच्या बाजूला 2.5 इंचावरती ठेवायचा आणि पुढे साधारण पहा मी किती इंचावरती मार्किंग केलेलं आहे, 6.5 ते 7.5 इंचावरती मी इथे मार्किंग केलेलं आहे. इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसलेलं नाही. तर जे पण तुमचं वेस्टचं मेजरमेंट आहे ते तुम्हाला इथे खाली टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित असं.
2 इंच मार्जिन ऍड करून घ्यायचे आहे आणि जी ओपन साइड आहे तिथून अर्धा इंच वरती असं तिरकस मार्किंग आपण करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे. तर ही झाली आपली फ्रंट पार्टची मार्किंग. आता केलेल्या मार्किंग प्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. फ्रंट आमोलसाठी 1 इंचावरती इथे मार्किंग करून घेतलेला आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये सांगायची झाली तर हा जो ब्लाउज आहे तो बॅक ओपन असणार आहे. अशा पद्धतीने आपण हे जे आहे मार्किंग करून घेतलं फ्रंट पार्टचं. आता आपण कटिंग करून घेऊयात दाखवल्याप्रमाणे. पूर्ण जे आहे आपण इथे कटिंग करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं. नेकचं जे कटिंग आहे ते आपण तसंच ठेवणार आहोत. मार्किंग जे आहे ती खालच्या बाजूला आपल्याला काय करायचे आहे, उठवून घ्यायची आहे किंवा उमटून घ्यायची आहे दुसऱ्या पार्टवरती. बॅक पार्टसाठी इथे फॅब्रिक डबल फोल्ड मध्ये ठेवलं. बॅक ओपन आपण ब्लाउज ठेवणार आहोत. तर अर्धा इंच आपण हुक लुकच्या स्ट्रीपसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, मार्किंग करून घ्यायचं आहे. मागचा गळा जो आहे साधारण आपण इथे 7 इंचावरती जे आहे मार्क करून घेणार आहोत आणि एक बॉक्स जो आहे तो ड्रॉ करून घ्यायचा. शोल्डर सेम जेवढं आपण फ्रंट पार्ट मध्ये ठेवलं होतं तेवढंच शोल्डर आपण इथे पण ठेवणार आहोत. आमोल देखील आपण इथे 6 इंचावरतीच मार्क करणार आहोत, जेवढं फ्रंट मध्ये ठेवलं तेवढंच. आता इथे आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची. आमोलची लाईन जी आहे ती रेडी करायची. हे पहा, चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे. तुमच्या मुलीची किंवा तुमची जी पण चेस्ट आहे तिला भागिले 4 करून मार्किंग करायचं. 8.5 इंचावरती मार्किंग केलं. 2 इंच मार्जिन अशा पद्धतीने वाढवून घेतली. ब्लाउजची लेंथ 15 इंच घेतलेली आहे, 14 तयार होईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हीच रेष समोर वाढवून घ्यायची आहे व्यवस्थित. 15 इंचावरती मार्किंग करायचं. सरळ रेष जी आहे ती आखून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे. इथे तुम्हाला खालच्या बाजूला वेस्टचं मेजरमेंट टाकायचं आहे. तर पहा, वेस्टसाठी इथे मी मार्किंग केलेलं आहे 6.5 इंचावरती. फ्रंट पार्ट मध्ये देखील आपण 6.5 इंचावरतीच मार्किंग केलं, प्लस 1 इंच आपण इथे वाढवून घेणार आहोत. म्हणजे 7.5 इंच याकरता मार्किंग करणार आहोत की बॅक साईडला आपल्याला जे टक्स टाकायचे आहेत त्याकरता 1 इंच असं आपण मार्जिन वाढवून घेतलं, प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीचं आपण मार्किंग जे आहे करून घेतलेलं आहे. आमोलसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. फ्रंट आमोलसाठी 1 इंच केलं तर बॅक आमोलसाठी साधारण 1.5 इंचावरती आपण मार्किंग करतो. सेम त्याच पद्धतीने मार्किंग केलं. बॅक नेक साठी तुम्हाला जो हवा तो शेप तुम्ही देऊन घेऊ शकता. तर इथे मी राऊंड नेकच ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीचा आकार जो आहे गळ्याला देऊन घेतला. त्याचबरोबर हे पहा, 3 इंचावरती 3 ते 3.5 इंचावरती आपल्याला बॅक साईडचे जे टक्स आहेत ते टाकून घ्यायचे. उंचीला साधारण टक्स तुम्ही 4 इंचापर्यंत रेडी ठेवू शकता. तर मी इथे 5 इंचावरती मार्किंग केलं, कारण खालच्या आणि वरच्या बाजूने अर्धा इंच मायनस केल्यानंतर आपला जो टक्स आहे तो साधारण 4 इंचाचा जो आहे तयार होतो. अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं. आता ज्या पद्धतीने आपण मार्किंग केलेली आहे त्याप्रमाणे आपल्याला फॅब्रिकची कटिंग करून घ्यायची आहे किंवा अस्तरचं फॅब्रिक कट करून घ्यायचं. कटिंग इथे झालेली आहे. आता आपल्याला स्लीव्सची कटिंग करायची. तर इथे बॅक पार्ट मी ऍज इट इज ठेवला आणि अशा पद्धतीने मुंडा जो आहे तिरकस मोजून घ्यायचा. तर इथे 8 इंच जे आहे मुंड्याचं मेजरमेंट येत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, बाही घडी कितीची टाकायची, तर तुम्हाला तिरकस मुंड्याचा आकार जर 8 इंच येते तर त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं तरीही चालतं. त्यानंतर ब्लाउजची स्लीव्सची लेंथ आपल्याला 7 इंच ठेवायची आहे. स्लीव्सचा जो बॉटम आहे तो अशा पद्धतीने मोजून घ्यायचा. तर स्लीव्सचा बॉटम आहे 5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिन. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा मार्किंग करायला सुरुवात करायची आहे. बॉटम मी इथे मार्क केला. त्यानंतर स्लीव्सची जी लेंथ आहे ती मार्किंग केली 8 इंच. त्यानंतर पहा, इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आपल्याला स्लीव्ससाठीचा. पूर्ण बॉक्स तयार करून घ्यायचा. समोरच्या बाजूने देखील उंची 8 इंच टाकून घ्यायची आहे आणि सरळ रेष आखून घ्यायची तुम्हाला हवं तर वरच्या बाजूने. आणि पूर्ण बॉक्स वरती जिथपर्यंत फॅब्रिक आपण 4 फोल्ड मध्ये ठेवलेला आहे तिथपर्यंत
त्यानंतर 8 इंच तिरकस मार्किंग करायचं. ही तुम्हाला मिळते कॅप हाईट. तर कॅप हाईट इथे किती मिळाली तर 3 इंच जे आहे ती कॅप हाईट जी आहे ते आपल्याला इथे मिळालेली आहे ब्लाउज साठीची. व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं हे पहा, परत मोजून घेतले 3 इंच परफेक्ट आपल्याला कॅप हाईट जी आहे मिळालेली आहे. आता बॉटम जो आहे आपण मार्किंग केला, त्यानंतर ही जी कॅप हाईट आपण मार्क केली तिथून सरळ 2 इंच रेष जी आहे वाढवून घेतली, वरच्या बाजूने 1 इंच, आणि अशा पद्धतीने स्लीव्हचा आकार जो आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे. माझ्याकडची स्लीव्हची बाजू बंद आहे आणि समोरची बाजू ओपन आहे. पहिल्यांदा इथे अशा पद्धतीने फिटिंगचे जे मार्किंग आहे स्लीव्हचा बॉटम 5 इंच आणि प्लस त्यामध्ये 2 इंच आपण इथे जे आहे मार्क केलेला आहे. आता लक्षात घ्या, बाही घडी घेताना मुंडा तिरकस मोजून घ्यायचा, प्लस त्यामध्ये 1.5 इंच ते 2 इंच, 1.5 इंच परफेक्ट मेजरमेंट मिळतं. पण जे बिगिनर्स आहेत त्यांनी 2 इंच घेऊन चला. अशा पद्धतीने मार्किंग करून बाही घडी घ्यायची आणि त्यानंतर जो आहे मुंड्याचा आकार देऊन आपल्याला काय करायचं आहे की स्लीव्हचं कटिंग करून घ्यायचं. इथे थोडासा पफ जो आहे आपल्याला स्लीव्ज मध्ये बनवायचा आहे. तर मेन फॅब्रिक आपण जे आहे ते अस्तरच्या फॅब्रिक पेक्षा साधारण 3 ते 4 इंच जास्त घेतलं. आता आपण स्टिचिंग कशी करायची ते पाहूयात. तर मेन फॅब्रिक वरती फ्रंट पार्ट जो आहे त्याचं अस्तर ठेवून घेतलं. सरळ बाजूने अस्तर जे आहे ते ठेवलेलं आहे, म्हणजे मेन फॅब्रिक सरळ ठेवलं, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवलं, नेक पार्ट स्टिच केला. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की अस्तर आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं, धार स्टिच जी म्हणू शकतो ती द्यायची आहे आणि फ्रंट पार्ट रेडी करून घ्यायचा. सेम याच पद्धतीने मी बॅक पार्टचा नेक देखील रेडी करून घेतला आणि तो आतल्या बाजूला टर्न करून घेतला. त्याचबरोबर जे टक्स आहेत ते पण रेडी करून घेतलेले आहेत. सर्व बाजूंनी अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला अटॅच केलं. त्यानंतर पहा, अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे आपला तो देखील आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. दोन्ही पार्ट जे आहेत सेंटर पार्टला आपण जॉईंट करून घेतले. आता त्यानंतर फ्रंट आणि बॅक पार्ट समोरासमोर ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला शोल्डर फिटिंग करून घ्यायची आहे. शोल्डर फिटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला जी बॅक स्ट्रीप आहे ती देखील व्यवस्थित रेडी करून घ्यायची आहेत. हुकलूक पट्टी जी आहे जॉईंट करायची. त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला 1 ते 1.5 इंचाची स्ट्रीप फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट मध्ये लावून घ्यायची आहे आणि हात शिलाई जी आहे ती करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने स्लीव्ज मी इथे रेडी करून घेतल्या. पप स्लीव्ज आपण इथे बनवलेली आहे आणि जी लेस आपण लेंग्याच्या बॉटम मध्ये यूज केली तीच लेस आपण इथे स्लीव्जच्या बॉटमला यूज केलेली आहे. आता या दोन्ही स्लीव्ज आपल्या रेडी झाल्या, त्या आपल्याला ब्लाउज मध्ये अटॅच करून घ्यायच्या आहेत. तर स्लीव्ज ठेवताना आपल्याला काय करायचं की ब्लाउजचा जो भाग आहे किंवा ब्लाउजचा जो शोल्डर आहे, शोल्डरच्या सेंटर पासून आपण स्लीव्ज नेहमी अटॅच करायच्या असतात. तर पहा, शोल्डर फिटिंग करून घेतली. आता स्लीव्हचा सेंटर आणि शोल्डरचा सेंटर अशा पद्धतीने समोरासमोर ठेवायचा आणि आपल्याला जे आहे पूर्ण स्लीव्ज अटॅच करून घ्यायची आहे फ्रंट टू बॅक पार्टला. त्यानंतर ब्लाउजला फिटिंग करून घेतली आणि इथे तुम्ही पाहू शकता सुंदर असा लेहंगा आणि चोळी किंवा लेहंगा आणि ब्लाउज जो आहे आपला इथे तयार झालेला आहे. छान असा व्हिडिओ जो आहे याचा मी बनवलेला आहे. दुपट्टा देखील आपण नेटमध्ये इथे बनवलेला आहे आणि दुपट्ट्याला सर्व बाजूंनी लेस जे आहे ते अटॅच केलेली आहे. पाहू शकता तुम्ही, सुंदर असा लुक याला आलेला आहे. कॉन्ट्रास्ट कलर मध्ये किंवा पिंक कलर मध्ये लेहंगा जी आहे आपण इथे ओढणी यासाठी बनवलेली आहे. बॅक साइडला जो आहे लेस जे आहे गळ्यामध्ये, ब्लाउजच्या गळ्याला आपण लेस लावलेली आहे. त्याचबरोबर ओढणीला देखील गोल्डन कलरची लेस जी आहे अटॅच केलेली आहे आणि सुंदर असा लुक याला आलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. नेक्स्ट व्हिडिओ जो आपला असणार आहे नऊवारी शाही मस्तानी साडीची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची, त्याचबरोबर ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची.